आयोनिक इक्विलिब्रियम म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये येतं पीएच कॅल्क्युलेशन, कारण 100% पीएच कॅल्क्युलेशन वरून तुम्हाला एकतरी क्वेश्चन भेटणारच आहे. तर मग आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं? तर बेसिक फॉर्म्युलेज आहेत. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 आहे. त्यानंतर 0 to 7 ऍसिडिक असणार आहे, 7 to 14 बेसिक असणार आहे, 7 वरती न्यूट्रल असणार आहे. या बेसिक व्हॅल्यूज तुम्हाला माहितीच आहे. पीएच चा फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ एच प्लस किंवा पीओएच चा फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ ओएच मायनस. त्या पद्धतीने इथं मी काही फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत. हे फॉर्म्युलेज आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात आपल्याला काय येत नाही तर एन फॅक्टर जो आहे तो लक्षात येत नाही. एन फॅक्टर म्हणजे काय? जितके एच प्लस आयन्स रिलीज होतील किंवा जितके ओएच मायनस आयन्स रिलीज होतील त्याला आपण एन फॅक्टर म्हणणार आहे. त्याच पद्धतीने सी म्हणजे कन्सन्ट्रेशन आहे, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, केबी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस आहे. हे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत इथे तुम्हाला आता दिसत असतील. हे फॉर्म्युल्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह करा आणि या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला जे आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. आता तुमच्या स्क्रीनवरती जो क्वेश्चन दिसत आहे तो नक्कीच सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच क्वेश्चनसाठी आणि अशाच 1 मार्कासाठी फॉलो अँड सबस्क्राईब.